सकाळी सकाळी अशी अंगणामध्ये ना छानपैकी अशी फुलं उमलतात. पाहू शकता ना किती सुंदर दिसत आहे आणि मस्तपैकी चहा झाला बरं का सकाळी सकाळी. तर सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग, शुभप्रभात. तर इथे पाहू शकता चुलीच्या अगदी समोरच पलीकडच्या बाजूने अशी 2 कुत्रे आलेली होती. छोटे-छोटेच होते बरं का आणि दिसायला इतके सुंदर होते. पण या 2 पिल्लांना ना या जाळीच्या पलीकडे खरं ते यायचं होतं, पण ते त्यांना काही येता येत नव्हतं आणि नंतर मग त्यांची आई आली आणि त्या पिल्लांना घेऊन गेली खरं तर. आणि आज आहे सकाळचा बेत म्हणजे मस्तपैकी असे प्रोटीनयुक्त, प्रथिनायुक्त छानपैकी हुलग्याची भाजी. तर रस्साभाजी आज करायची आहे मस्तपैकी चुलीवरची गरमागरम हुलग्याची रस्साभाजी. तर पाहू शकता मोड देखील छान आले होते आणि मस्तपैकी कढई भरून अशी हुलग्याची भाजी केली. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी उकळीमध्ये भाजी उकळते आणि ते गोजरीच्या शाळेत जायचं होतं म्हणून तिच्या वेण्या पटकन घालून घेतल्या. 2 वेण्या शाळेत कंपल्सरी आहेत आणि एकीकडे दुसरीकडे चपात्या करून घेतल्या डब्यासाठी. तर गरमागरम चपातीबरोबर छानपैकी अशी भाजी डब्याला न्यायची आहे रस्साभाजी आणि आवडते बरं का तिला ही आणि सगळ्या मुली देखील आवडीने खातात अशी रस्साभाजी. तर मस्तपैकी असा त्याचा डबा भरून घेतला आणि पाहू शकता इथे छानपैकी अशी रस्साभाजी तरी देखील छान आली होती आणि असं आदलून-बदलून जर मुलांना डब्याला दिलं ना, की मुलं देखील आवडीने खातात डबा म्हणजे माघारी आणत नाही भाजी आणि रस्साभाजी चालते बरं का. रस्साभाजीबरोबर मस्तपैकी अशी मुलं भाजी छान खातात चपातीबरोबर. तर मग दुसरीकडे सगळी तयारी करून घेतली आणि तिचा डबा भरून दिला, तिचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर मग राहिलेले चपाती नंतर भाकरी टाकून घेतल्या. सगळा स्वयंपाक करून घेतला आणि मग गोजरीचा आता डबा भरून दिला खरं तर आणि मग दुसरीकडे शाळेत गेली गोजरी आणि त्यानंतर परसबागेमध्ये काही पपया पिकल्या होत्या. बघू शकता झाडाला भरपूर अशा उंच पपयांची झाडं आहेत आणि उंच पपयांची झाडं असल्यामुळे ते खरं तर काढता येत नाही आणि मग मिस्टर म्हटले, "मी काढून देतो." मग त्यांनीच काढून दिल्या खरं तर या पपया कारण का खूप उंच होत्या आणि त्यांच्या पण हाताला येत नव्हत्या पण विटांवरती उभं राहून त्यांनी काढून दिल्या. नाहीतर दुसरीकडे झाडं जी आहेत ना 2 त्यांना पपया अशा पटकन खाऊन जातात पपया झाडांना आणि खूप पिकलेल्या आहेत दररोज खाली पडून जातात पण त्या काढताच येत नाही. ह्या तरी काढता येत होत्या म्हणून त्यांनी मला काढून दिल्या पपया पाहू शकता आणि खूप गोड अशा पपया होत्या आणि परसबागेतल्या पपया होत्या. मग मन राहवतं कुठं ना. मग पपया काढून दिल्याच्या नंतर स्वच्छ अशा पपया धुवून घेतल्या आणि मग लगेच म्हटलं कट करून खाऊन घ्यावे. तर खूप दिवसांनी अशा पपया काढल्या होत्या कारण का वरती असल्यामुळे काढताच येत नव्हत्या. ह्या खाली होत्या म्हणून त्यांनी काढून दिल्या आणि मग सगळ्यांनी आस्वाद घेतला. पाहू शकता मस्तपैकी गोड पपई. तर या सगळ्यांनी खायला परसबागेमधले छान गोड गोड पपया.